दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेंद्र उर्फ भाऊ सर्जेराव पालकर, राहणार पालकरवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना शिंदे गट बांधकाम कामगार सेना. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि जवळीक असणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेले पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कसबा वाळवे, तालुका राधानगरी येथील दैनिक पुण्यनगरीचे वरिष्ठ पत्रकार, सहकारी मित्र पत्रकार युवराज पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट देत आपली वेगळी शैली पुन्हा एकदा दाखवून दिली. गुरुवारी दुपारी भाट गल्ली येथे अचानक सायरनचा आवाज घुमू लागल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले. पोलीस बंदोबस्तात वाहनांचा ताफा येताच परिसरात उत्सुकता निर्माण झाली. पालकमंत्री आबिटकर वाहनातून उतरून थेट पाटील यांच्या घरी पोहोचले. यावेळी पाटील कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचे स्वागत केले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले. या भेटी दरम्यान आबिटकर यांनी कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधत सणाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यकर्ते, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याशी कायम संपर्क ठेवणे हेच आपल्या कामाचे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या साध्या आणि आपुलकीच्या स्वभावामुळेच ते कार्यकर्त्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले आहेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिलेल्या सदिच्छा भेटीतून पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख अधोरेखित केली. कार्यकर्त्यांची घट्ट डाळ जोडणारे आणि मैत्री जपणारे सच्चे मित्र म्हणून त्यांची प्रतिमा अधिक ठळक झाली. युवराज पाटील यांच्या घरी दिलेल्या या भेटीत कोणताही दिखावा न करता साधेपणाने संवाद साधत त्यांनी आपुलकी जपली. पद आणि अधिकार असूनही कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन सणाच्या शुभेच्छा देणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे हीच त्यांची खासियत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रसंगामुळे कार्यकर्ता जपणारा नेता आणि मैत्री जपणारा सच्चा मित्र ही त्यांची ओळख पुन्हा एकदा ठळक झाली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय बलुगडे, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, माजी सरपंच अशोकराव फराकटे, बाबूराव पाटील, पत्रकार प्राध्यापक सुनील पाटील, कृष्णात बिल्ले, शिवाजी पाटील, वसंत पाटील, प्रकाश पाटील, गणेश पाटील, संजय फासके, प्रथमेश पाटील, अखिलेश पाटील तसेच सौ सुशीला पाटील, सौ सरिता पाटील, सौ सुनीता पाटील, सौ पूजा पाटील, सौ स्नेहल पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेली ही सदिच्छा भेट केवळ औपचारिक न राहता कार्यकर्त्यांशी असलेले नाते अधिक दृढ करणारी ठरली, हे मात्र निश्चित. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.